एक स्टार खेळाडू अभिजित लांगीला आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये आमच्या स्क्रीनवर. कारण की त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा येतात आणि या सध्याच्या फॉर्ममध्ये या हंगाम अगदी त्याने गाजून सोडलाय. त्याच्या बॅटमधून षटकारांची भोळी भाषा. जिथे जिथे संघ अडचणीमध्ये सापडलाय ना तिथे तिथे अभिजित लांगी उभा राहिलाय आणि आज देखील तो मैदानामध्ये थांबतोय. आणि हार्दिक पांड्या अर्थातच नयन ठोंबरेला देखील आपण पाहू शकाल. सळमेची जोडी मैदानामध्ये. अर्थातच वांद्रे 11 आंबोली संघाकडून कुणाल शेवाळे त्याच्या सोबतीला अविला आपण पाहतोय. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच कल्पेश. प्रशांत SP फाउंडेशन संघाचा कल्पेश आपण यायचंय. तीन षटकार एक चौकार. कल्पेश आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच सन्माननीय माही पवार यांच्या शुभ हस्ते दिली जाते. चांगली बॅटिंग आणि अगदी नेत्रदीपक फलंदाजी केली होती. काय बॅटिंग केली होते, काय स्ट्रोक लगवले होते. आणि नक्कीच नेक्स्ट मॅचसाठी तुला बेस्ट ऑफ लक असेल. वळूया मैदानाकडे. एक मोठी मॅच 3 ओव्हरची मॅच जिथे टॉस जिंकला होता आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली होती वांद्रे 11 आंबोलीवाडी संघाडे. आणि तदनंतर मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विनीत जोशी फायटर जेट वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक. विनीत मुकेश जोशी मैदानामध्ये दाखल झालाय. जर पाहिलं ना तर यष्टांच्या मागे प्रथमेश लांगीला आपण पाहतोय. स्लिपमध्ये अभिजित लांगी, विवेक खंडागळे, पॉईंटमध्ये नयन ठोंबरे, सुपर पॉईंटमध्ये बॉबी, तदनंतर कव्हरला पंकज काटकर, मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये परंतु लॉंग ऑफ रुपेश काटकर. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडूवरती चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार. षटकार. पहिला चेंडू जर पाहिला तर आतमध्ये येणार होता. अगदी बॅटच्या रडारमध्ये कुणाल शेवाळेने फटका लगवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. पहिल्या चेंडूवरती धावेचा श्रीगणेश आला षटकाराने. स्विच हिटचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफल ठरलाय. आधीच मन बनवलं होतं मी तर म्हणेल एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी वेगात टाकलेला चेंडू सरळ विकेट किपर प्रथमेश लांगी यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. आता मात्र यावेळेस काय घडलं मैदानामध्ये. कॅट ड्रॉप. अगदी चेंडू बराच उचली घेतलेला पाहायला मिळाला. बॅटची इनसाइड एज आणि तदनंतर मात्र विकेट किपर प्रथमेश लांगी चुकी करतायत. आपण पाहू शकाल अँगल बनवत चेंडू चालला होता. जीवदान मिळालंय कुणालला. यावेळेस फटका फसलाय. करण कदम आता मात्र कोणती चुकी करत नाहीये. पकडली जाते कॅच आणि फलंदाज धक्का क्रमांक पहिला कुणाल शेवाळे बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का बसलाय. जर पाहिलं तर आदल्या चेंडूवरती जीवदान जरूर मिळाला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये कुणालला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मुकेश अर्थातच विनीत मुकेश जोशी याला. या गोलंदाजा नक्कीच कौतुक करेल. व्हेरिएशन प्रत्येक चेंडू आगळा वेगळा टाकण्याची ताकद या गोलंदाजाकडे. आज अक्षय जोशी मैदानामध्ये दिसत नाहीयेत. जरूर दुखापतग्रस्त आहे परंतु हा देखील खूप मोठं नाव आहे. बुरमाई गावातील अक्षय जोशी याचं देखील अक्कू या नावाने सुप्रसिद्ध खेळाडू. न्यू बॅटर मैदानामध्ये. नितीन जातो मैदानामध्ये टीमचा कॅप्टन. यावेळी चांगला फटका गॅप निवडले. क्षेत्ररक्षक धावतायत रुपेश काटकर अगदी वेगामध्ये. फेकी चांगली आहे. धावपटची संधी होईल का परंतु यावेळेस वाचवल्या गेलेत. थोडस मी तर म्हणेल चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त एकच धाव. सेकंड रनसाठी कॉल होतात. हा नाही करण्याचा प्रयत्न परंतु चांगली फिल्डिंग रुपेश काटकर अगदी लॉंग ऑफ वरून धावत आले होते अगदी वेगाने परंतु प्रथमेश लांगी थोडेसे बीट झाले. थ्रो गॅदर करता आला नाहीये. यावेळी जर पाहिलं तर अतिरिक्त गुसाल पाहायला मिळाली. खराब चेंडू पाहायला मिळाला. पंच सूरज शिंदे आम्हाला कळवत आहेत की वाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 1 पुढे जाईल. पाहता पाहता 8 वर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या चेंडूचे षटकार होता. तदनंतर मात्र जर पाहिलं ना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस खराब चेंडू अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. डी बॅकवर्ड स्कोरिंगला चेंडू चाललाय. अगदी वेगात चेंडू जाईल. सीमा पार जातोय. चौकार येतोय. शतक क्रमांक पहिलं संपलंय. पहिलं षटकाखेर एक बाद धाव फलकार धावा लागल्या. 12 धावा.
12 धावा फलकार लागल्या. शतक क्रमांक पहिलं संपलं. गोलंदाज विनीत गोलंदाजी मार्गावरती आले होते. जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला होता. तदनंतर मात्र डॉट बॉल, तदनंतर मात्र विकेट, व्हाईट बॉल आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. आणि आता मात्र टीम मीटिंग बोलली जाते. कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करतील हे देखील पाहायचं आहे. भरपूर ऑप्शन आहेत या टीममध्ये. पारस कटकर असतील, रुपेश कटकर आहे, पंकज कटकर आहेत आणि नक्कीच वेगाचा बादशाह अभिजित लांगीला देखील आपण पाहतोय. ते देखील चांगली गोलंदाजी करतात. परंतु आता मात्र ज्या खेळाडूने हा हंगाम गाजवलाय ना, अगदी वेगावरती स्वर होत, तोच गोलंदाजी मारती आलाय पारस काटकर. भुरमाईचा तुफान मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं शतक. परंतु त्याच्या समोर टीमचा कॅप्टन अविनाश आणि त्याचबरोबर नितीनला आपण पाहतोय. 12 धावा फलकार लागले आहेत. एका बाजूने वांद्रे 11 आंबोलेवाडी यजमान संघ खेळतोय. त्यांच्या विरोधात प्रिशा 11 भुरमाई संघ. पारस काटकर गोलंदाजी मार्कवरती. थोडं स्पीडअप करायचं आहे. आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू पाहायला मिळतील. नक्कीच एक मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर स्वीपर कव्हरमध्ये ठेवण्यात आलं आहे. चांगला चेंडू, ही खासियत या गोलंदाजाची. 52 वेगामध्ये टाकले जाणारे चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि पहिला चेंडू तोच पाहायला मिळाला आहे. अगदी वेगात टाकलेला चेंडू, परफेक्ट यॉर्कर, डॉट बॉलची सांगता. या हंगामामध्ये अक्षरशः पाली असून क्रिकेट गाजून सोडणारा खेळाडू पारस काटकरला आपण पाहतोय. अगदी वेगात टाकतो. लाईन चांगली आहे गोलंदाजाची. पुन्हा एकदा यावेळेस ते चित्र पाहायला मिळालं, परंतु गॅपमध्ये चेंडू चाललाय. अभिजित लांगी धावतोय, परंतु चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप फास्ट आहे. अभिजित लांगी यांचा चांगला प्रयत्न झाला होता मैदानामध्ये, परंतु अखेरच्या क्षणी चेंडू सीमारेषा ओलांडतोय आणि नक्कीच चौकार देखील प्राप्त झालाय. धावफलक पुढे जाईल. यावेळी चांगला फटका. तदनंतर जर आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर, भरपूर वेगात धावला होता अभिजित लांगी, परंतु सीमारेषा ओलांडतोय चेंडू. 16 धावा धावफलकार लागले आहेत. शतक क्रमांक दुसरं पारस कटकर राईट द ओव्हर द विकेटने. समोर ॲज अ कॅप्टन अविनाशला आपण पाहतोय. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पंकज तिथे होते, परंतु नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय पहिली वेगात आणि एकाच धावेवर थांबवलं गेलंय. फक्त एकच धाव मिळेल. 17 धावा. या बेस ओव्हर पिच चेंडू हवेमध्ये. विनीत चेंडू खाली येतोय. लॉंग ऑनला कोणती चुकी होत नाहीये. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा. यावेळी जर पाहिलं तर आंबोलीवाडी संघाचा, वांद्रे 11 आंबोली संघाचा अविनाश बाद झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. अर्थातच रोशन मैदानामध्ये दाखल झालेत. पारसला नक्कीच यश मिळालंय. चांगला चेंडू टाकला होता, तितकाच चांगला क्षेत्ररक्षक विनीत याचं अगदी लॉंग ऑनला चांगली कॅच पकडली आणि फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक दुसरा. 17 धावसंख्येवरती. आता मग रोशन जातोय मैदानामध्ये. रोशन देखील एक चांगला फलंदाज आहे. सोडून दिलाय बॉल, परंतु यावेळेस जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप दंडित करतील गोलंदाजाला. लाईन खराब होती. व्हाईट बॉलची इशारा येतोय. पंच बाला अर्थातच सूरज शिंदे आपण पाहतो स्ट्रायकिंग अंपायर. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. काहीसा संतगतीचा सामना पाहायला मिळतोय. त्याचं कारण देखील आहे, गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. चांगला चेंडू, फक्त बॅट फिरली आहे. बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. सरळ विकेट किपर प्रथमेश लांगी कोणती चुकी करत नाहीये आणि डॉट बॉलची सांगता झाली आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं ना, अद्याप फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील मिळवली आहे. चांगली गोलंदाजी पारसची राहिली आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल अगेन्स्ट खेळत असताना, कारण की बुरमाई संघाची देखील चांगली फलंदाजी आहे. परंतु यावेळेस परफेक्ट यॉर्कर. शतक क्रमांक दुसरा देखील संपलाय. अगदी जर पाहिलं तर फुटवर्क नव्हतं पायामध्ये. खडे खेळण्याचा प्रयत्न
धाव मात्र येत नाहीये. शतक क्रमांक दुसरा देखील संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावर धावा लागल्या 18 धावा. हॅलो हॅलो हॅलो. वैयक्तिक पहिला संघाकडून तिसरा शतक रुपेश काटकर गोलंदाजी मार्कवर. राईट ऑन द वर्थ विकेटने पहिला चेंडू पॉइंटला पंकज काटकर कोणती चुकी करत नाहीये. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक तिसरा फलंदाज बाद होईल. यावेळेस जर पाहिलं तर नितीन देखील परतलाय. त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला होता, तो देखील स्वस्तात परतलाय. आणि आता मात्र जर पाहिलं ना न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले तर अर्थातच शुभम मैदानामध्ये दाखल झालेत. नक्कीच कुठेतरी धावसंख्येची गरज आहे मित्र म्हणेल, कारण की अद्याप धाव फलकावरती 18 धावा लागल्यात. कुणाल देखील लवकर बाद झाला, त्याच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळाला होता. तदनंतर मात्र जर पाहिलं तर नितीन देखील बाद झालाय. आणि आता मात्र संघ अडचणीमध्ये सापडला की काय. 18 धावा धाव फलकार लागल्यानंतर स्ट्रायकिंग केला फलंदाज शुभमला आपण पाहतोय. यावेळेस जबरदस्त फटका, बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि काय फटका लोगवलाय. अगदी बुरमाईच्या डगआउट मध्ये चेंडू जाऊन पडलाय. षटकार आलाय. धाव फळक 6 ने पुढे जाईल. धाव फळक पाहता पाहता 24 वर जाऊन पोहोचलाय. शॉर्ट बॉल होता, काय फटका लगवलाय. पुलचा फटका शुभमच्या बॅटमधून षटकार आलाय. चोवीस धावा धाव फलकार लागलेत. आता मात्र स्विंग आणि मिस, टप्पा पडला, चेंडू थोडासा बाहेर जातोय. पंच कळवतात की हा वाईट बॉल आहे, एक एक्स्ट्रा रन मिळेल. 25 धावा धाव फलकार लागलेत. चेंडू चांगला होता परंतु लाईन थोडीशी खराब होती. जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाज रुपेश काटकरला आपण पाहतोय. चांगला गोलंदाज आहे परंतु त्याच्या विरोधात देखील एक मोठा फटका सजवलाय शुभमच्या बॅटमधून. यावेळेस चांगला फटका, गॅप मध्ये चेंडू चाललाय परंतु वा, नयन ठोंबरेचं कौतुक करावं लागेल. काय कॅच पकडले, कॅच ऑफ द मॅच. जबरदस्त फटका. ज्या पद्धतीने चेंडू हाताळले जात आहेत ना, अगदी योग्य पद्धतीने क्षेत्ररक्षक देखील सजवलं गेलंय. अर्थातच प्रथमेश लांगे असतील, विनीत जोशी ॲज अ कॅप्टन असतील आणि चांगली फिल्डिंग देखील तिथे राहिली आहे. नयन ठोंबरे अगदी चेंडूपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजरा. काय जर पाहिलं तर अगदी खोलवर टाकता चेंडू, मिनी हेलिकॉप्टर शॉट, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि अगदी वाह, काय कॅच पकडले नयन ठोंबरे. हार्दिक पांड्याचा एक मोठा फॅन, बिग फॅन. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये सनीला आपण पाहतोय. धक्का क्रमांक 14, धाव फळक 25, 4 बाद 25 धावा धाव फळकावरती लागले आहेत. शॉर्ट बॉल, यावेळेस फटका फसलाय की काय. वैभव ठोंबरे मैदानामध्ये धावतायत, प्रयत्न चालू आहेत मैदानामध्ये. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न परंतु 2 धावा पूर्ण केल्या आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी जवळपास चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाच होता परंतु चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली वैभव ठोंबरे यांच्या मार्फत. फक्त आणि फक्त 2च धावा धाव फळक 2 ने पुढे जाईल. पाहता पाहता 27 धावा धाव फलकार लागल्यात. यावेळी चांगला फटका अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फेकी करतील. धावबाची संधी आणि हो, फलंदाज बाद. 1+ विकेट, एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 28. धावा धाव फलकार लागलेत. सुमित, मॅन फ्रॉम फिलोश्री. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील परंतु यावेळेस अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. बाईटच्या स्वरूपामध्ये 1 रन.
शतक क्रमांक 3 संपलाय. 3 षटका अखेर 29 धावा धावफळ करायला लागल्या. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. चला टॉससाठी यायचं. नेक्स्ट मॅच तन्मय 11 त्याचबरोबर पवार ब्रदर्स 11 आंबेलेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. हॅलो तस्मय 11 आपण टॉच विनसाठी यायचं आहे. तस्मय 11 तसेच प्रवार ब्रदर्स 11 आंबोलेवाडी कॅप्टन आपण दोन्ही कॅप्टननी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला बॅटर पाठवा मैदानामध्ये. चला टॉससाठी यायचंय. पवार ब्रदर्स आंबोलेवाडी. हॅलो त्याचबरोबर सन्माननीय कैलासजी कदम एक हौशी क्रिकेटपटू बुरमाई गावचे ते देखील आवर्जून या स्पर्धेला त्यांची देखील उपस्थित राहिली आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि सर्व ग्रामस्थांचं ग्रामस्थ मंडळ बुरमाई असतील आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. उद्या मैदानाकडे जिथे येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. सलामीसाठी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. फायटर जेट विनीत जोशी त्याचबरोबर पंकज काटकर आणि त्याचबरोबर टॉस जिंकलाय. तस्मय 11 आपला निर्णय देखील लगेच कळवायचा आहे. प्रथमेश दंत इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच मध्ये PPL ज्याने गाजवली होती मॅन ऑफ द सिरीजची सायकल ज्या खेळाडूला मिळाली होती. आणि त्याचबरोबर माझा मित्र विकास चव्हाणला आपण पाहतोय. त्याचबरोबर येत्या काही दिवसामध्ये नक्कीच सरपंच चषक आपण पाहतो. नाईटची एक मोठी स्पर्धा भोपाळच्या मैदानावरती आपण देखील पाहू. बॉलर नेम कळवायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विनीत ज्याच्या नावावरती या मैदानावरती एक विक्रम आहे. अगदी सलग 5 चेंडूवरती 5 षटकार लगवले होते आणि शेवटच्या चेंडूवरती गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवणारा खेळाडू अद्याप फक्त सन्मान लिहिला होता. 6वा षटकार लगावला नव्हता असा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला विनीत जोशीला आपण पाहतोय. फायटर जेट पहिला चेंडू शुभम पहिला चेंडू यावेळेस फ्लिक केलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतोय. चांगली फिल्डिंग परंतु फक्त आणि फक्त एकच धाव. धावेचा श्री गणेश झालाय. फलंदाज विनीतचा देखील अकाउंट एका धावेने ओपन झालाय. 30 धावांचं टार्गेट आहे. परंतु जर पाहिलेत ना विनीत जोशी असा एक खेळाडू आहे अगदी नेत्रदीपक फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. एक संयमी खेळाडू अगदी टेम्परामेंटने भरलेला खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र पंकज काटकर या खेळाडूचं देखील एक मोठं नाव आहे. शॉर्ट बॉल यावेळेस कॅचची संभावना आणि हो पकडली जाते कॅच. फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार. पहिला चेंडू फेस करत होता पंकज काटकर आणि जर पाहिलं तर फटका फसला. अगदी चांगली कॅच देखील पकडली गेली. पंकज काटकर बाद झालाय आणि आता मात्र रायगड पोलीस विवेक खंडागळे मैदानामध्ये दाखल झालेत.
हॅलो हॅलो. धक्का क्रमांक पहिला. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळाला. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंच दंडित करतील. एक अवांतर धाव. विवेक खंडागळे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो. रायगड पोलीस अगदी लांबच लांब षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला विवेकला आपण पाहतोय. परंतु शुभम देखील चांगले गोलंदाज आपण पाहतोय. त्याच्या नावावर देखील विकेट मिळवले. चांगला चेंडू. फुल्लर लेनचा चेंडू. अगदी फलंदाजाला काही चेंडू कळत नाही आहे. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. स्ट्रॉंग अपील. परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. डॉट बॉलची सांगता झाली आहे. 30 धावांचं टार्गेट आहे. परंतु गोलंदाजी शुभम चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. अशी जर गोलंदाजी जर राहिली ना तर मॅचचा रिझल्ट काहीतरी वेगळा लागू शकतो. परंतु रायगड पोलीस विवेक खंडागळे स्ट्रायकिंग एंडला आहे. आणखीन एक चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहतोय. फलंदाजाला चेंडू काही कळतच नाहीये मी तर म्हणेल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट टाकला जातोय. शुभमची काही गोलंदाजी अद्याप मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल. तदनंतर मात्र विकेट मिळाली होती. पंकज खटकर बाद झाले होते. आणि आता मात्र जर पाहिलेत ना सलग 2 चेंडू बीट केले जात आहेत रायगड पोलीस विवेकला. शॉर्ट बॉल. यावेळेस गॅपमध्ये चेंडू चाललाय. परंतु फिल्डिंग चांगली राहिली आहे. फक्त एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतच नाही या मैदानामध्ये. अगदी खराब चेंडू होता. या चेंडूवरती मोठा फटका देखील येऊ शकला असता. परंतु बॅट कुठेतरी मागेच राहिली आहे. अगदी लेट बॅट खेळलेत विवेक खंडागळे. फक्त एकच धाव मिळेल. धावफलक 1 पुढे जाईल. धावसंख्या 3. 1 बाद 3 धावा धावफलकार लागलेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. परंतु फायटर जेट विनीत जोशी स्ट्रायकिंग एंडला आहे. आणि या खेळाडू समोर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. 1 नाऊन चेंडू सीमारेषा पार. चौकार. 7 धावा धावफलकार लागल्या. शतक क्रमांक पहिलं संपलं. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज. लोवर फुल टॉस. आडव्या बॅटने चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि नक्कीच पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला विनीतने. शक्ती ते नव्हते आणि 1 बाउन्स चेंडू सीमा पार गेलाय. चौकार. गोलंदाजी शुभमची चांगली राहिली होती सुरुवातीला. परंतु तदनंतर जर पाहिलेत ना जसे स्ट्रायकिंग एंडला विनीत गेला त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. आणि उर्वरित आता 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज. रोशन येतोय गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम फिलोश्री. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसऱ्या. परंतु आता मात्र विवेक खंडागळे स्ट्रायकिंग एंड उभा आहे. जो पहिल्या ओव्हरमध्ये शांत होता या ओव्हरमध्ये शांत राहील का? कारण की त्याची बॅट एकदा बॉल लागली ना की षटकार चौकारांची ओळी भाषा त्या बॅटमध्ये आपण सातत्याने पाहिली आहे. आणि तो देखील धावांसाठी झगडतोय मैदानामध्ये. 3 चेंडूचा सामना केला. 3 चेंडू फेस केलेत. एका धावेवर तो देखील खेळतोय. यावेळेस आडव्या बॅटने लोवर फुल टॉस ऑन साईडला दिशा दिली. शुभम अगदी वेगात येतोय. फेकी करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे. फायटर जेट विनीत जोशी स्ट्रायकिंग एंडला जातोय. एक मोठं नाव आहे विनीतचं देखील. आणि नक्कीच चांगली धावसंख्या उभारण्याचा विक्रम या नावावर देखील राहिलाय. सरळ बॅटने बॉलर बॅक टू ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू चाललाय आणि चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एकच धाव. लोवर फुल टॉस होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तितकं चांगलं प्रयत्न झालं होतं गोलंदाज रोशनचं देखील. आणि चेंडू फिंगरला ब्रश करत लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध फक्त एकच धाव. धावफलक 1 पुढे जाईल. 9 धावा. यावेळेस चांगला फटका. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फक्त एकच धाव मिळेल. आणि त्याचबरोबर श्रेयस बैकर देखील थोडेसे निराश आहेत. कारण की त्यांना देखील माहिती आहे षटकार चौकारांची गरज आहे. ते देखील अगदी चेंबूरवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. फक्त एकच धाव मिळेल. धावफलक 10. 1 बाद 10. चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस जर पाहिलं तर भरपूर शफल झाले होते खेळाडू आणि इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरतोय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये. रोशनचं देखील चांगलं कमबॅक. चांगली गोलंदाजी करतोय. अद्याप फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज रोशनने देखील. शॉर्ट बॉल होता आडव्या बॅटने.
जर पाहिलं ना चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतच नाहीये, खाली काहीसा खाली राहतोय चेंडू. हेच विनीत देखील त्याच्या चेहऱ्यावर देखील दिसतोय, अगदी स्पष्ट निराशा दिसतोय. कारण की अपेक्षा नव्हती ह्या चेंडूची. असं वाटलं होतं चेंडू बाउन्स होईल, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीच राहतोय. आणखीन एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या चेंडूवरती धाव येणं गरजेचं असेल. मी तर म्हणेल 11 धावा धाव फलकार लागलेत. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, हो फटका आलाय सीमारेषा पलीकडे. पंच कळवतायत 1 बाउन्स, चेंडू सीमा पार, चौकार. हॅलो, यावेळेस जर पाहिलं तर ओव्हरपीच चेंडू आडव्या बॅटने चांगला फटका आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर. आणि तस्मै 11 आपला निर्णय कळवायचा आहे. तस्मै 11 संघ ओके ओके येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 15 धाव्यांची गरज. विवेक खंडागळीच्या बॅटमधून चौकार. कुठेतरी मॅच मध्ये रंगत पुन्हा निर्माण झाली की काय? जिथे 11 धावा दाखल करते होत्या, विवेकच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. आणि आता मात्र येणारे 6 चेंडू 15 धाव्यांची गरज फायटर जेट मैदानामध्ये. नक्कीच कॉन्फिडन्स देणारा चौकार पाहायला मिळाला. मी मगाशीच म्हटलं होतं की या चेंडूवरती धाव येणं खूप गरजेचं असेल, कारण की आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अविनाशला आपण पाहतोय. 6 बॉल 15 धावा. काय होईल मॅच मध्ये? विनीत अजूनही मैदानामध्ये आहे, अभिजित लांगी अजूनही मैदानामध्ये येण्याचं बाकी आहे. जेव्हा जेव्हा अशी स्थिती मैदानामध्ये दाखल होते ना, नक्कीच अभिजित लांगी आपल्या संघाला विजय मिळवून देत असतात. वेल फिनिशर ऑफ बुरमाली. परंतु वळ्या मैदानाकडे जिथे 6 चेंडू 15 धाव्यांची गरज. अविनाश गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं शतक राईट ऑन द ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू शपळून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि वाह काय कॅच पकडले. अगदी चेंडूवरती शेवटपर्यंत नजरा ठेवल्या होत्या आणि चांगली कॅच देखील पकडली आणि विनीत बाद झालाय. एक मोठी विकेट मैदानाच्या दिशेने परततीये. 5 चेंडू 15 धाव्यांची गरज. बंटी पटेल उर्फ रुपेश काटकर मैदानामध्ये दाखल झालाय. येणारे 5 चेंडू अजूनही 15 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज अविनाशला आपण पाहतोय शपळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय कॅच पकडली आहे. आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर राकेश चिंद्रा, राकेश भोईर वेगाचा बादशाह इन ॲक्शन मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये देखील आपण पाहू शकाल भरपूर वेगवान गोलंदाज आहे रुपेश काटकर न्यू बॅटर मैदानामध्ये. 5 बॉल 15 धाब्यांची गरज. सामना अजूनही बराबरीच राहिला आहे. दोन्ही संघांकडे मॅच झुकली आहे 50-50. या वेळेस चपळून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. 4 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. रुपेश काटकर ऑन स्ट्राईक, परंतु गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय अविनाश वांद्रे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 4 बॉल अजूनही 15 करायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. खणखणीत षटकार. रुपेश काटकरच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला. नक्कीच रुपेश काटकरला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही आहेत, कारण की त्याची बॅट एकदा बोलायला लागली ना की नक्की षटकार चौकारांची बोली भाषा मैदानामध्ये दाखल होते आणि ते त्याने सिद्ध देखील केलंय. बरोबर 3 चेंडू आणि आता मात्र 9 धाव्यांची गरज. 3 बॉल 9 धावा. 9 धावा 3 बॉल. एका बाजूने अविनाश, एका बाजूने रुपेश. शॉर्ट बॉलचा वापर. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये काय कॅच पकडले. कॅच ऑफ द टुर्नामेंट. 100 रुपयाचा कॅच प्राइज झालाय. सन्माननीय नवगाव मराठा समाजाचे अध्यक्ष राम लक्ष्मण वांद्रे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅच प्राइज या कॅचसाठी. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली. चांगली कॅच देखील पकडली. वाह, टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर सन्माननीय
सन्माननीय भिकाजी गोळे यांच्याकडून देखील या कॅटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलं मैदानामध्ये अविनाशने. आदल्या चेंडूवरती रुपेशच्या बॅटमधून षटकार. तदनंतर मात्र काय कॅच पकडली आहे. फिल्डरचं नाव कळवायचं आहे. प्रथमेश लांगी मैदानामध्ये दाखल झालेत. 2 चेंडू 9 धावा. आज सर्व काही करून दाखवावं लागेल प्रथमेश लांगीला आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. आणि यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगात, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस हो धाव बॅटच्या स्वरूपात फलंदाज बाद. 1+ विकेट म्हणजे आता 1 चेंडू 8 धाव्यांची गरज. एखादा नो बॉल, एखादा वाईड मॅचचं समीकरण बदलू शकतं. परंतु अविनाशचं कौतुक करावं तेवढं कमीच राहील. काय गोलंदाजी केली आहे. अगदी सुरेख गोलंदाजी असेल. शतक क्रमांक पहिला हाताळला होता गोलंदाज शुभमने. चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर शतक क्रमांक 2 रोशन. जबरदस्त गोलंदाजी केली रोशनने देखील. 8 धावा खर्च केल्या. आणि आता मात्र अविनाश आपण पाहतोय अविनाशने देखील चांगली गोलंदाजी केली. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. रायगड पोलीस विवेक खंडागळे 1 चेंडू 8 धावा. यावेळेस मोठा फटका. परंतु हे फटक्या आधी जर खेळले असते ना तर मॅचचं रिझल्ट नक्कीच कुठेतरी वेगळं लागलं असतं. मोठा फटका आला परंतु अगदी सामना जिंकलाय तो म्हणजे वांद्रे 11 आंबोली संघाने. शुभम कदम आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज. बॅटिंग घेतली आहे का. यस थँक्यू. टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे तस्मा 11 संघाने. प्रभात ब्रदर्स अंबेलेवाडी आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. कॅटसाठी पारितोषिक आलं होतं. सन्माननीय भिकाजी गोळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर नवगाव मराठा समाजाचे अध्यक्ष सन्माननीय राम वांद्रे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं. त्याचबरोबर नारायण वांद्रे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं. कॅच पकडलेला खेळाडू सुमित मॅन फ्रॉम पिलोश्री. टाळ्या वाजल्या परत. कॅच पकडले ना तिथेच मॅच आली. मी विनंती करेल नवगाव मराठा समाजाचे अध्यक्ष सन्माननीय राम लक्ष्मण वांद्रे यांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज त्यांना द्यायचं आहे. जरूर टाळ्या वाजल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. 2 कॅचेस पकडल्या होत्या. जबरदस्त कॅच आणि हौशी छकडेवाळे देखील आहेत. थँक्यू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अविनाश वांद्रे ज्याने 6 चेंडूमध्ये 15 धावा डिपेंड केलेला असा गोलंदाज. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अविनाश. टाळ्या झाला पडत अविनाशसाठी. वाह काय गोलंदाजी केली आहे. अविनाश यायचंय. सन्माननीय महेश पवार. ओके ओके महेश पवार तुमच्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. आयुष देगे आपण जर कुठे असेल तर प्लीज मंचावरती यायचं आहे.